कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड. प्रोडक्ट मध्ये कॉपर नायट्रेट तयार झालं पाहिजे. कॉपरचा कलर हा आहे, ठीक आहे. मी त्याच्यावरती काय टाकणार आहे, कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड. पण जो लक्षात एक पण आपल्याला तयार करायचाच आहे. तर मी काय करणार आहे, 2 बॉटल मध्ये तो थोडा कलेक्ट करेल, ठीक आहे, आणि त्याच्या काही रिॲक्शन्स दाखवेल आणि त्यानंतर त्याला एका अशा सोल्युशन मध्ये सोडून देईल की त्याला स्क्रबर म्हणलं जातं. स्क्रबरचं मिनिंग काय, वेस्ट रिमूव्ह करणं, ठीक आहे. तर इथं काय आहे, NO2 गॅस आहे, तो ऍसिडिक गॅस आहे आणि तो पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतो. पाण्यामध्ये डिझॉल्व्ह झालं तर तो ऍसिड फॉर्म करणार. तर मी इथं बेस ठेवेल, त्या बेसमध्ये त्याला डिझॉल्व्ह करेल आणि न्यूट्रलाइज करून टाकेल, ठीक आहे. तर बेस म्हणून मी काय वापरणार आहे, तर येतो का, आ रहा है का स्मेल? हाँ, तो अमोनिया का स्मेल है. आपको आया क्या? बाद में आ जाएगा, नको ना. ओके, तर अमोनिया ह्युमन युरिन मध्ये प्रेझेंट असतो. हे कॉन्सन्ट्रेटेड आहे, त्याला फ्युमिंग नाइट्रिक ऍसिड पण म्हणतात. वाफ येते वर. क्या करना है पता है ना, तो गैस को इनहेल नहीं करना, ठीक है. थोड़ा बहुत नीचे बाहर जाएगा, इतना भी हार्मफुल नहीं है, ठीक है. तो 1 2 3 स्टार्ट. होते का रिएक्शन? ब्राउनिश गैस. चल 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 चल, उसको लगा दे, ढक्कन ढक्कन लगा दे. ओके, इसको भी लगा दे ढक्कन. ओके, आता ब्राऊन कलरचा गॅस बाहेर पडतोय का? नाही. आता काय होतंय, पण नाव काय याचं, नायट्रोजन डायऑक्साईड. काय सांगितलं? ओके, आणि हा पॉइझनस, तरी मी कलेक्ट केलेला आहे, ठीक आहे. आणि ह्याच्यात काय केलेलं, हा पॉइझनस गॅस अमोनिया सोल्युशन मध्ये सोडला तर ब्राऊन कलर बाहेर येताना दिसतोय का तुम्हाला, किंवा थोडाफार दिसत असेल तर तिथं नायट्रोजन डायऑक्साईड बघा, NO2 गॅस ऍसिडिक आहे. ऑक्साइड्स ऑफ नॉन मेटल्स आर ऍसिडिक इन नेचर. एक्सेप्शन आहेत, केमिस्ट्री म्हणल्यानंतर एक्सेप्शन असणारच. प्लस H2O. तर लाफिंग गॅसचा फॉर्म्युला आहे N2O, नायट्रस ऑक्साईड. काय म्हणतात, नायट्रस ऑक्साईड. तर ते पॉसिबल आहे त्यापासून बनवलं, पण माझा पर्पज इथं तो, मला बुक्स सोबत अटॅच राहायचे, तुमच्या बुक्स सोबत. आता बघा, हे काय दिसतंय तुम्हाला, तर कॉपर ज्या वेळेला कॉपरचा कलर समथिंग डिफरंट आहे. कॉपर नायट्रिक ऍसिड सोबत रिॲक्ट झालं, कॉपर नायट्रेट तयार झालं, आणि कॉपर नायट्रेटचा कलर कोणता आहे, ब्लू कलर दिसतोय तुम्हाला. ओके, आता 2 आणि ठीक आहे का. तर एक, ओके, इथे लक्षात आहे, एक आपण काय करणार आहे, कंपॅरिझन साठी ठेवणार आहे आणि दुसऱ्याचा ह्याच्यात आपण अमोनिया सोल्युशन ऍड करणार आहे. तर मी आधी डायल्यूट अमोनिया सोल्युशन ऍड करतोय. काय चेंज वाटतोय का? नाही चेंज वाटत. बघा, मी ना थोडस ओके, कलर चेंज झालाय का? ओरिजिनल कलर कसा होता आणि आता कलर कसा झालाय, चेंज आहे ना. वेगवेगळे ड्रिंक बनणार आहेत, कलर अजून चेंज होईल. कलरलेस नाही होणार. ओके, बघा, ह्याच्यापेक्षा वेगळा वाटतंय का? हा, तर इथे ना इनसोल्युबल प्रिसिपिटेट तयार झालेला आहे. थोडा वेळ हे जर ठेवलं तर तो पावडर खाली सेटल होऊन जाईल. डी ब्लॉक इलेमेंट कलरफुल कंपाऊंड फॉर्म करतात. त्याचं एक रिझन आहे, त्यांच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन आहे. आणि दुसरी गोष्ट, कोणता लिगॅंड अटॅच आहे त्याच्यावरती कलर डिपेंड करतो. आणि तिसरी गोष्ट, त्याचा जिओमेट्रिकल शेप कोणता आहे त्याच्यावरती कलर चेंज होतो. तर मी टाकतो अजून, आय थिंक कमी पडलं, पण आपल्याकडे आहे ना अजून अमोनिया सोल्युशन. मी कुठे ठेवलेलं आहे त्याला, लक्षात आहे तुमच्या. ह्याच्यासोबत वॉटर ऍज अ कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणून अटॅच आहे. हळूहळू त्याचा ग्रीनिश कलर तयार झाला. इथं व्हाईट कलरची पावडर सेटल झालेली दिसते का, हे कॉपर हायड्रॉक्साईड आहे. ओके, आणि ह्याच्या पुढच्या स्टेजला जर तुम्ही गेला तर हे डार्क ब्ल्यू कलरचं कंपाऊंड तयार होतं.
तर याच्यात काय होतं की इनिशियल कंपाऊंड मध्ये वॉटरचे मॉलिक्यूल अटॅच होते. वॉटर वीक फील्ड लिगॅन्ड आहे, पण ज्या वेळेला अमोनिया त्यासोबत अटॅच होतो, अमोनिया स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड आहे. अमोनिया वॉटरला काढतो आणि स्वतः जाऊन अटॅच होतो. ज्यावेळेला ऑल 4 वॉटरचे मॉलिक्युलर रिप्लेस होतात अमोनियानं, तर कलर पण कम्प्लिटली चेंज होतो. ह्या टाईपची केमिस्ट्री एक जर्मन सायंटिस्ट होता होलर, ज्याने की ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची पण डेफिनेशन दिली. त्यानं हे डेव्हलप केलं का, तर तुम्हाला आपल्या भारतामध्ये इंडिगो प्लांटेशनची स्टोरी माहित असेल. ब्रिटिशर्स इंडियन्सना फोर्स करायचे की ते इंडिगो प्लांटचं कल्टिवेशन करा. का बरं, तर त्यातून कलर बनायचा इंडिगो कलर. आणि त्या इंडिगो कलरचा काय प्रॉब्लेम होता की फक्त तो त्या प्लांटमध्येच अवेलेबल होता आणि नेचरमध्ये कुठेच अवेलेबल नव्हता, आणि त्याची खूप डिमांड होती. त्यामुळे त्याला म्हणायचे रॉयल ब्लू कलर. युरोपच्या मार्केटमध्ये तो खूप हाय प्राइस वरती विकला जायचा. पण नॅचरली प्लांटमध्ये तो खूप स्मॉल क्वांटिटी डेव्हलप केली. त्या केमिकल प्रोसेस थ्रू त्यानं कलर तयार केला. आणि त्याचं ऍडव्हान्टेज काय, जर केमिस्ट्रीचा वापर करत असाल तर तुम्ही खूप कमी वेळात किती पाहिजे तेवढा ब्लू कलर तयार करू शकता. आणि याच्यात बरीच व्हरायटी पण तयार करतायत आणि ते एकदम कमी कॉस्ट वरती तो सेल पण करतायत. तर आता बऱ्याच ठिकाणी ब्लू कलर इझिली अवेलेबल. आता काय तो रॉयल कलर राहिलेला नाहीये. पण ही झाली कॉपरची केमिस्ट्री. पण इथं मी दुसरा